नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसांची मला एका ताईंची कमेंट होती की तुम्ही कपाटामध्ये ठेवलेलं मेकअपचं सामान कसं ऑर्गनाईज करून ठेवता, तर याबद्दलचा एक व्हिडिओ बनवा. तर बऱ्याच दिवसांपासून हा व्हिडिओ बनवायचा होता, पण एवढ्या दिवसांचा तो मला बनवता आला नाही आणि आज वेळ होता म्हणून म्हटलं चला आज हा व्हिडिओ बनवूया. तर चला आता सुरुवात करूया. आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कपाटामध्ये असं एक छोटं ड्रॉवर आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे माझे जे सामान आहे मेकअपचं, ज्वेलरी, ते मी ठेवत असते. तर ती कशा प्रकारे मी ठेवते हे आता आपण बघूया. तर हे बघा, हे मी मिशोवरून बहुतेक 16 की 14 असे काहीतरी पॉकेट आले होते. तर खूप कमी किमतीत आले आणि क्वालिटी तर खूप छान आहे. किमतीनुसार क्वालिटी खरंच मस्त आहे. तर त्याच्यामध्ये मी बांगड्या आणि ज्वेलरी जी आहे तर ती ठेवते. कारण आपण प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू नवीन घेतो त्यावेळेस ती प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्येच आपल्याला देतात. पण काही दिवसानंतर बॅगसुद्धा खराब होते, फाटून जाते. त्यानंतर मग त्याला उपाय म्हणून मी असं हे छोटे छोटे एक पॅकेट आहे ते घेतले. तर आता हे प्लास्टिकमध्ये पण होते, त्याला झिप वगैरे होती आणि हे चैन असलेले आहे. तर मला चैन असलेलेच घ्यायचे होते, त्यामुळे मग मी हेच घेतले. तर आता प्रत्येक याच्यामध्ये मी काय काय ठेवत असते हे मी तुम्हाला दाखवते. तर जसे आपल्या साड्यांसोबत आपल्याला साडी कवर येतात त्याचप्रमाणे हे छोटे छोटे पाऊच आहे. फक्त यांची साईज जी आहे तर ती लहान मोठीसुद्धा असते. तर मी मला जी हवी ती साईज घेतली. म्हणजे मला साधारण जास्त मोठी पण नको होती आणि जास्त छोटी पण नको, म्हणून मग मी मीडियम साईज घेतली. बऱ्याच वेळा बांगड्यासुद्धा आपण कमी जास्त साईजच्या घेतो आणि त्यासोबतच हार वगैरे असतील तर ते सुद्धा छोट्या आणि मोठ्या आकारामध्ये असतात. त्यामुळे मग सगळंच व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणून मग मी थोडे मोठेच पॉकेट घेतले. तर हे जवळपास 15 किंवा 16 असतील. तर ह्या सगळ्यांमध्ये मी अर्ध्या पॉकेटमध्ये बांगड्या आणि अर्ध्या पॉकेटमध्ये हार वगैरे जे आहे ते ठेवले. आणि त्यासोबत जे काही रबर आहेत, तर आता रबर माझी मुलगी जे वापरते ते वेगळे ठेवले आणि मी जे वापरते ते वेगळे ठेवले. म्हणजे ते व्यवस्थित सगळे वरती दिसतात आणि आपल्याला घ्यायलासुद्धा सोपं पडतं. म्हणून मग मी सगळं वेगवेगळं असं ठेवलेलं आहे. आणि त्यासोबतच हे जे टेम्पल ज्वेलरी आहे तर ही सुद्धा म्हणजे ठुशी असेल तर त्याच्यासोबत छोटा नेकलेस असेल तो ठेवला. त्यानंतर मोठा टेम्पल हार असेल तर त्याच्यासोबत मोठाच ठेवलेला आहे. असे 2-2 किंवा 1-1 या प्रमाणात मी सगळे हार किंवा बांगड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहे. आणि त्यासोबतच ह्या काही बांगड्या आहे, ह्या मोत्यांच्या बांगड्या आहे, ह्या मी 4 वेगळा सेट माझ्याकडे आहे तर तो एका याच्यामध्ये ठेवला. कारण 4च्या वरती याच्यामध्ये बांगड्यासुद्धा बसत नाही, त्यामुळे मग त्या 4च ठेवल्या. आणि त्यानंतर हे 2-2 कंगन माझ्याकडे आहे. तर यांचीसुद्धा पॉलिश लवकर जात नाही, पण तरी देखील जास्त वेळा आपण त्याला परफ्यूम वगैरे लागला किंवा मग पाणी लागलं तर त्यामुळे ते खराब होतात. म्हणून मग मी असं छोट्या बॅगमध्येच त्यांना ठेवून घेतल्या. आणि त्यासोबत ही एक छोटी मेकअप बॅग आहे. तर ही बरेच वर्ष झाले माझ्याकडे आहे, जवळपास 5-6 वर्ष झाले असतील या बॅगला. आता याच्यावरती थोडीफार डिझाईन होती तर ती निघून गेली आणि त्यासोबतच ह्याच्यावरती 1-2 लेससुद्धा लावलेल्या होत्या, त्यामुळे ती बॅग खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती. पण त्यासुद्धा निघून गेल्या, मग मी त्या परत त्याला लावलंच नाही. आणि त्यासोबत त्याला एक मध्ये छान असा मिररसुद्धा दिलेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस कामात पडतो. त्यामुळे मी ती बॅग खूप दिवसाची जपून ठेवलेली आहे. आणि याचा कलरसुद्धा एवढे वर्ष झाले पण तसाच आहे. आणि बॅगचा एवढा वापर होऊनसुद्धा ती कुठेही फाटलेली नाही, त्यामुळे ती टाकूनसुद्धा देऊ वाटत नाही आणि त्यामुळे मी ती वापरते. आणि आपण काही फार रोज त्याला उपयोगात आणत नाही. कधीतरी बाहेरगावी जायचं असेल किंवा मग गावी जायचं असेल तर त्यावेळेस मी तिला वापरते. सोबतच हा एक पूर्ण ज्वेलरी बॉक्स आहे. तर हा मी एक सेपरेटच घेतला होता, म्हणजे याच्यासोबत हा सगळा सेट एकत्रित आलेला आहे. बांगड्या आणि मंगळसूत्र, त्यानंतर ठुशी आणि 2 प्रकारचे वेगवेगळे कानातले सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर एक छान अशी नथसुद्धा आहे. आता नथ थोडी ब्रॉड आहे त्यामुळे मी ती कधीतरीच घालते, मोजक्या वेळेस मी तिला घातलेली आहे. आणि याची जी ठुशी आहे तर ती खरंच खूप छान आहे, पण ती सिल्वरमध्ये आहे, त्यामुळे मग ती एखाद्याच अशा साडीवरती होते आणि म्हणून मग ती जास्त वेळ घालतासुद्धा येत नाही. पण त्याच वेळा मी जेव्हा केव्हा वेळ मिळतो तर तेव्हा ती घालते. आणि त्यासोबतच हे काही क्लचर आहेत, काही सिल्वरमध्ये आहे, काही गोल्डमध्ये आहे आणि काही कलरमध्ये आहे. तर ते सुद्धा मी असे वेगळे ठेवते. आणि जे प्लास्टिकचे क्लचर असतात तर ते सुद्धा वेगळे ठेवते.
त्यासोबतच हा एक कोल्हापुरी हार आहे. तर हा जेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो ना, तर तेव्हा आम्ही घरच्या महालक्ष्म्यांसाठी आणि मुलीसाठी म्हणून एक हा कोल्हापुरी हार जो आहे तर तो घेतला होता. आणि याची फिनिशिंग आणि याच्यामध्ये जे हिरवा आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन आहे तर ते खूप छान दिसतं. त्यामुळे तो एक जरी घातला तरी तो खूप छान उठून दिसतो. आणि त्यासोबतच ही एक छोटी डबी आहे. तर ही आम्हाला संक्रांतीला वाणामध्ये मला मिळाली. तर ही सुद्धा मी अशीच बाजूला ठेवते, जेणेकरून एखाद्या वेळेस घाई गडबडमध्ये जर कुठे बाहेरगावी जायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळं 2 ते 3 दिवसांचं सामान बसतं. जशा की टिकल्या असेल किंवा सेफ्टी पिन असेल किंवा हेअर पिन असतील आणि छोट्या लिपस्टिक असतील तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये बसतात. म्हणून मग मी तो डब्बा असा बाजूलाच ठेवलेला आहे. आणि जेव्हा केव्हा गावाला जायचं असेल तर तेव्हा मग मी ते वापरते. त्यासोबतच बांगड्यासुद्धा मी अशा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहे. आता हा बऱ्याचशा सेट 2-3 सेट आहेत, त्यामुळे मग ते सगळ्या एकत्रित न करता मी असेच छोट्या छोट्या बॉक्समध्ये ठेवते. आणि जेव्हा मी ह्या घेतलेल्या आहेत त्यावेळेस त्यांच्यासोबत हा बॉक्ससुद्धा आलेला होता. म्हणून मग दुसरे कुठल्या ठिकाणी ठेवण्यापेक्षा मी असाच बॉक्समध्ये ठेवते. म्हणजे काय होतं, त्याची पॉलिशसुद्धा जात नाही आणि त्या खराबसुद्धा होत नाही. आणि त्यासोबतच ह्या एका बॉक्समध्ये मी सगळ्या सेफ्टी पिन ठेवलेल्या आहे. त्यानंतर असा एक बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या लिपस्टिक ज्या आहेत त्या ठेवते. तर ह्या जस्ट हर्बच्या आहे आणि आयुर्वेदिक आहे, त्यामुळे ह्या खरंच खूप छान आहे. त्यासोबतच ह्या बदामपासून बनलेल्या आहे, त्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाही, त्यामुळे त्या लावण्यासाठी अतिशय उत्तम आहे. म्हणून मी ह्याच नेहमी वापरते. आणि याच्यामध्ये वेगवेगळे 12 शेड्स आहे, बहुतेक 12 की 16 असे काहीतरी होते. तर खूप छान आहे आणि प्रत्येक कलर वेगळा आणि वेगळ्या शेडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे मग मी ह्या घेतल्या आणि ह्या खरंच खूप छान आहे. साईजला जरी छोट्या असल्या तरी त्या खूप सुंदर आणि कलर देखील खूप छान आहे. त्यासोबत असा एक बॉक्स आहे, तर याच्यामध्ये सुद्धा मी सगळे जे काही हार आहेत तर ते ठेवते. तर या बॉक्समध्ये बरेचसे हार असे आहेत की जे मी माझ्या मुलीसाठी म्हणून घालायला बाजूला ठेवते आणि मी एखाद्या वेळेस घालते, म्हणून मग हा बॉक्स मी वेगळाच ठेवलेला आहे. आणि त्यासोबत माझे काही कानातले असतील किंवा हेअर पिन असतील तर त्यासुद्धा मी ठेवते. त्यासोबत ह्या अंगठ्या आहेत काही, तर ह्यांनासुद्धा घेऊन बरेच वर्ष झाली, पण त्यांची पॉलिश अजूनसुद्धा तशीच आहे, त्यामुळे एखाद वेळेस मी त्या वापरते. त्यासोबत हे काही टेम्पल हार आहे, तर काही मंगळसूत्रामध्ये आहे, काही मोत्यांमध्ये आहे. तर त्यामुळे हे एक लक्ष्मी पेंडंट आहे, तर याच्यामध्ये हे सुद्धा मी मंगळसूत्रामध्ये ओवून घेतलेलं आहे. आणि त्यासोबत आणखीन एक असंच लक्ष्मी पेंडंट मी घेतलेलं होतं आणि ते मोत्यांमध्ये घातलं, म्हणजे मग दुसऱ्या एका मंगळसूत्रासोबत ते मॅच होतं. म्हणजे आलटून पालटून आपल्याला सगळे जे काही हार असतील, दागिने असतील तर ते घालता येतात. आणि त्यासोबत हा एक हे 1-2 टेम्पल हार आहे. तर हा एक जो आहे तो मी मिशोवरून घेतलेला आहे आणि दुसरा जो आहे तर तो फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला देईन. त्यानंतर हा एक मोत्यांचा हार आहे. हा खूप सुंदर आहे, घातल्यानंतर तर खूप छान दिसतो. आणि त्यासोबत त्याला घेऊन 5 ते 6 वर्ष झाली, पण अजूनसुद्धा त्याची पॉलिश अगदी जशीच्या तशीच आहे. त्यासोबत हा एक टेम्पल पेंडंट मी घेतलं होतं आणि त्याला मोत्यांच्या वेगळ्या माळी मी घेतल्या होत्या. त्या खरं तर छोट्या साईजमध्ये ओवून घ्यायच्या होत्या, पण त्यावेळेस त्या नव्हत्या, म्हणून मग मी मोठ्याच साईजमध्ये त्या ओवून घेतल्या. आणि हे एक छोटे छोटे सगळे मोत्यांचे जे हार आहेत तर ते मी मुलीसाठी बाजूला ठेवलेले आहे. जेव्हा केव्हा तिला घालायचं असतं तर तेव्हा ती ते वापरते. तर त्याच्यामुळे मग सगळे 3-4 जे असतील तर ते मी एकाच पॉकेटमध्ये ठेवले. त्यासोबत हे एक पेंडंट आहे, तर हे सध्या आता जे भरपूर झालेला आहे मोत्यांचे दागिने, तर त्याच्यामधलाच हा एक आहे. तर हा बरेच दिवसांपासून मी घेतलेला आहे आणि खरंच खूप छान आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळी व्हेरायटी आपल्याला बघायला मिळते, पण हा घेऊन मला 2 ते 3 वर्ष झाले. याचीसुद्धा पॉलिश जशीच्या तशी आहे, काहीच खराब झालेला नाही. आणि हा मी मोत्यांमध्ये ओवून घेणार होते, कारण याला खाली मोती आहेत, त्यामुळे मग मी ते मोत्यांमध्ये ओवून घेणार होते. पण मला मोत्यांमध्ये माझ्याकडे भरपूर माळी आणि भरपूर हार जे आहे तर ते झालेले आहे. त्यामुळे मग मी म्हटलं आता वेगळं काहीतरी करायचं, म्हणून मग हे जरी मोत्यांमध्ये असलं तरी मग मी ते मंगळसूत्रामध्ये टाकून घेतलं. म्हणजे बऱ्याच वेळा मग ते आपल्याला एखाद्या कार्यक्रमात घालता येतं, कारण सगळेच जर मोत्यांमध्ये ओवून घेतले की मग असं मंगळसूत्र घालायचं असलं की मग ते घालायचं राहून जातं. म्हणून मग 1-2 तरी मी मंगळसूत्रामध्ये असे ओवून घेतले आणि बाकीचे जे पेंडंट आहे तर ते मोत्यांमध्ये ओवून घेतले. तर बरेचसे
मोत्यांमध्येच आहे, त्यामुळे मग मंगळसूत्र जे आहे तर ते 1-2च आहे. आणि त्यानंतर मग हे असे जे पॅकेट आहे सगळे तर मी असे बॉक्समध्ये ठेवते. म्हणजे काय होतं मग सगळे सगळे जे पॅकेट आहे ते व्यवस्थित राहतात आणि तुटण्याची शक्यता राहत नाही. आणि याच्यात जेवढे बसतील तेवढे सगळे मी ठेवलेले आहे. त्यानंतर मग जास्तसुद्धा दाबून जरी ठेवले की मग ते खराब होतात किंवा तुटतात, म्हणून मग मी वरवर जसे बसतील तसे ठेवते. आणि त्यानंतर जे उरलेले आहे तर ते बाजूला इथे ठेवते. म्हणजे बाजूला मी सगळे बांगड्या असतील किंवा ब्रेसलेट असतील तर ते ठेवलेले आहे. आणि इथे सगळे जे हार असतील, पेंडंट असतील तर ते मी ठेवलेले आहे. आता हा आणखी एक हार आहे, तर हा सुद्धा मोत्यांमध्ये आहे आणि हा फ्लिपकार्टवरती मी घेतलेला आहे. पण याचीसुद्धा पॉलिश बऱ्याच दिवसांची तशीच आहे. कुठेच तो पांढरा झालेला नाही किंवा त्याची पॉलिशसुद्धा गेलेली नाही. आता बरेचसे असे हार असतील किंवा बांगड्या असतील ज्या की फ्लिपकार्टवरून घेतलेल्या आहे, तर त्या बऱ्याच दिवसांच्या जशाच्या तशाच आहे. ह्या झाल्या सगळ्या बांगड्या आणि सगळे पेंडंट असतील किंवा मग हार असतील आणि जे काही मोत्यांचे हार आहे छोटे छोटे, हे सगळं मी इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर हा एक समोरचा जो बॉक्स आहे तर हा सगळ्यात कामाचा आहे, कारण मध्ये सगळ्या छोट्या छोट्या वस्तू बसतात. आता आपण काय करतो, बऱ्याच वेळा एखाद्या पॉलिथिनमध्ये ठेवतो किंवा एखाद्या बॉक्समध्ये सगळं तसंच टाकतो. म्हणजे पिना असतील, सेफ्टी पिना असतील किंवा हेअर पिना असतील, त्यासोबत मुलींचे दागिने असतील, मुलींसाठी काही आपण पिना वगैरे घेत असतो किंवा कानातले वगैरे जे काही साहित्य आपण घेतो तर ते आपण तसंच बॉक्समध्ये टाकतो. मग त्याने काय होतं, बऱ्याच वेळा एखाद्या चैन असली किंवा मग एखादं कानातलं असलं तर ते एकमेकात अडकतं किंवा मग ते तुटतंसुद्धा बऱ्याच वेळा, असं होतं. ते मग हा जो बॉक्स आहे तर हा या सगळ्यांपेक्षा सगळ्यात उपयोगाचा आहे. कारण काय तर सगळ्याला एक वेगवेगळे केज आहे छोटे छोटे, त्यामुळं काय होतं आपण त्याच्यामध्ये सगळं जे साहित्य आहे तर ते वेगवेगळं ठेवू शकतो. आणि आपल्याला जेव्हा केव्हा याचं काम पडतं तर त्यावेळेस आपल्याला सगळं व्यवस्थित वरचेवर दिसतं आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक एक वस्तू ठेवली की मग ती घ्यायलासुद्धा सोपी पडते. तसं जर आपण एखाद्या बॉक्समध्ये सगळं साहित्य तसंच भरून ठेवू तर मग ते आपल्याला एखाद्या वेळेस घाई गडबड असेल, बाहेर कुठं जायचं असेल तर त्यावेळेस सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित घेता येत नाही आणि एखादी वस्तू राहून जाते किंवा वेळेवरती तुटते. त्यामुळे मग याच्यावरती उपाय म्हणून असा एक बॉक्स आपल्याला खरंच उपयोगाचा पडतो. कारण याच्यामध्ये जे छोटे छोटे बॉक्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळं काही ठेवू शकता. कानातले असतील किंवा छोटे छोटे मंगळसूत्र असतील, नथ असेल किंवा मग अंगठ्या असतील, पैंजण असतील, हे सगळं आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आता तुम्हाला इथे दिसत असेल बॉक्समध्ये जवळपास 100 असे केज आहेत, तर ते जवळपास 36 एवढे असतील. आणि सगळं याच्यामध्ये आपण थोडं थोडं जरी ठेवलं तरी देखील बॉक्स जो आहे तर तो एवढे सारे बॉक्स त्याच्या आतमध्ये आहेत आणि त्यामुळे सगळं सामान आपल्याला घ्यायलासुद्धा सोपं पडतं. तर आता तुम्ही इथे बघत असाल मी पहिल्या लाईनमध्ये सगळे कानातले ठेवलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या एका लाईनमध्ये कानातलेच आहेत पण ते झुमक्याचे आहे. त्यानंतर तिसऱ्या एका लाईनमध्ये हे सगळे मिनी मंगळसूत्र मी ठेवलेले आहे, जे की आपण एखाद्या वेळेस बाहेर जात असू त्यावेळेस आपण हे वापरतो. तर मग कसं ते आपल्याला सोपं पडतं. म्हणजे आता तुम्हाला हेच मंगळसूत्र घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये ते एकच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते घ्यायला सोपं पडणार आहे. आणि असं जर आपण सगळे एकत्र ठेवले की मग एक घ्यायला गेलो की सगळं सामान खाली पडतं किंवा मग बऱ्याचशा वस्तू तुटतातसुद्धा. तर हे एक आणखी मंगळसूत्र आहे, तर हे खूप आवडतं, त्यामुळे मी ते असं कधीतरी घालायला म्हणून ओवून घेतलेलं आहे. आणि याची जी डिझाईन आहे ते बघू शकता किती छान आणि सुंदर दिसते, त्यामुळे मग कधीतरी घालायचं म्हणून मग मी ते एकदाच असं बनवून घेतलं. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या लाईनमध्ये सगळी मंगळसूत्र आहेत. आणि इथे तर आपण बघितलंच हे सगळे कानातले आहे. हे कानातलं बघाल तर असं मल्टी कलरमध्ये आहे आणि त्यामुळे खूप सुंदर दिसतं आणि प्रत्येक साडीवरती किंवा ड्रेसवरती होतं, कारण याच्यामध्ये प्रत्येक कलर आहेच. त्यानंतर इथे जसे सांगितलं मी तसे सगळे कानातले ठेवलेले आहेत. आता हे कानातले मी नेहमी वापरते, त्यामुळे मग मी हे पहिल्याच लाईनमध्ये ठेवलेले आहे. मी सुद्धा आधी ही सगळी काही ज्वेलरी आहे तर ही छोट्या छोट्या पॉकेटमध्ये किंवा पॉलिथिनमध्ये ठेवायचे. पण काय होतं, कॅरीबॅगमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये जरी आपण ठेवलं की मग ते प्रत्येक डबा उघडायचा आणि ते घ्यायचं, मग ते शोधायचं, त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो. आता हा सगळा जो बॉक्स आहे तर हे सगळ्या ज्या वस्तू आहे ह्या एकाच बॉक्समध्ये आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळे बॉक्स शोधण्याची गरज पडत नाही. याचा हा एक छान असा फायदा आहे. आता एकच बॉक्स उघडला की याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर अशा वस्तू माझ्या
या बॉक्समध्ये बसलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरसुद्धा याच्यात बरीचशी जागा उरलेली आहे. त्यामुळे मग हा बॉक्स आपल्याला सगळ्यात उपयुक्त असा आहे. कारण बघा आपण एकाच बॉक्समध्ये काही ठेवायला लागलो की मग काही दिवसांनी त्याची पॉलिशसुद्धा जाते. कारण सगळ्या ज्या ज्वेलरी आहे त्या एकाच बॉक्समध्ये ठेवल्या की मग त्या एक जरी आपण ज्वेलरी घेतली की दुसऱ्या ज्वेलरीला हात लागतोच किंवा एखाद्या कानातलं घेतलं की दुसऱ्या कानातल्याला हात लागतो. त्यामुळे ते खराब होतं. म्हणून मग असं सगळं वेगवेगळ्या बॉक्समध्ये असलं की आपल्याला जे घ्यायचं असलं तेच आपल्याला हाताला लागतं. त्यामुळे मग हा बॉक्स आपल्याला सगळ्यात उपयुक्त आहे. तर हा बॉक्स मी मिशोवरून घेतलेला आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर हे काही छोटे छोटे पावडरचे डबे असतील किंवा जे काही सेफ्टी पिना असतील, बांगड्या असतील किंवा मग चंद्रकोर टिकल्यांचे डबे आहे आणि त्यासोबत साध्या टिकल्यांचे डबे आहे. तर हे सुद्धा मी वेगवेगळे ठेवते. कारण ते सुद्धा मग आपल्याला लावताना व्यवस्थित दिसायला हवे. एक घ्यायला गेलं की मग सगळंच हाताला येतं. त्यामुळे मग असं सगळं मी वेगवेगळं ठेवते आणि सगळं कसं नीटनेटकं दिसतं, छान दिसतं, सुटसुटीत दिसतं आणि कुठेही पसारा दिसत नाही. त्यामुळे मग ह्या वस्तू सगळ्या ज्या आहेत तर त्या मी अशा प्रकारे ठेवते. ते ब्रासलेट आहे तर ते नेहमी घातल्या जातात. त्यामुळे मग मी ते असे वरतीच ठेवलेले आहे आणि बांगड्या ज्या आहेत तर त्या खालच्या साईडला ठेवलेल्या आहे. त्यानंतर इकडचा जो हा बॉक्स आहे तर याच्यामध्ये मी सगळे रबर असतील किंवा आता हे माझ्या मुलीच्या स्कूलसाठी मी हे वापरते. त्यामुळे हे सुद्धा मी असं वेगळं ठेवलेलं आहे. हे मी असं बॅगमध्येच ठेवते कारण बाहेर काढलं की मग ते खराब होतं. म्हणून मग बऱ्याचशा वस्तू अशा आहे की त्या बॅगमध्येच ठेवायच्या. बाहेर काढल्या की मग आपल्याला हात लागले किंवा पाणी लागलं तर मग त्यामुळे ते खराब होतात. आता हे जे रबर आहे तर हे साधे आहे. त्यामुळे मी हे असे वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि हे बॉक्समध्ये राहतात म्हणून मग मी त्याच्यामध्येच ठेवले. या बॅग्समध्ये नाही ठेवले. आणि जे वेगळे म्हणजे थोडेफार आता छोट्या छोट्या मुलींसाठी कार्टूनमध्ये किंवा फ्लॉवरमध्ये जे हेअर बँड येतात तर ते खूप मोठे असतात. त्यामुळे मग मी ते असे आधी तुम्हाला इथे दाखवलं त्याप्रमाणे ते ह्या ज्या बॅग्स ठेवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये ठेवले. आणि त्यानंतर इकडे हे जे 2 डबे दिसत आहेत तर त्याच्यामध्ये मी बांगड्याच ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या एका डब्यामध्ये माझ्या मुलीसाठी जे काही सामान असेल, तिच्या हेअर पिन असतील किंवा मग बांगड्या असतील, सोबतच जे काही तिचं सामान आहे ते सगळं मी त्या बॉक्समध्ये ठेवते. त्यानंतर हा सुद्धा एक बॉक्स तिच्यासाठीच मी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तिचे हेअर बँड, त्यानंतर तिच्या हेअर पिना, त्यानंतर ब्रासलेट असतील आणि ह्या ज्या साध्या पिना आहेत तर ह्या ब्लॅक कलरच्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत आणि ज्या कलरमध्ये आहे कार्टूनमध्ये असतील त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये सगळे तिचे बेल्ट आहेत आणि इथे या कलरमध्ये ज्या आता पिना वगैरे येतात. तर मुलांना कसं नवीन काहीतरी हवं असतं. त्यामुळे मग सगळं वेगवेगळ्या पिना असतील, हेअर पिना असतील तर त्या मी इथे ठेवलेल्या आहे. आणि त्यासोबतच बाजूचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये सगळ्या बांगड्या मी तिच्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर हा जो पाठीमागे बॉक्स आहे तर याच्यामध्ये मी ज्वेलरी तिच्यासाठी ठेवलेली आहे. जे की ती स्कूलमध्ये एखादा प्रोग्राम असेल तर त्यावेळेस मग ते वापरता येतं. त्यामुळे मी ते एक वेगळाच बॉक्स त्याचा ठेवलेला आहे. त्यानंतर बेल्ट वगैरे असतील किंवा जे शाळेसाठी लागणारे जे काही हेअर बँड असतील ते सगळे मी असे खालच्या बॉक्समध्ये ठेवलेले आहे. अशाच प्रकारे कपाटातलं जे काही सामान असेल किंवा मेकअपचं जे काही सामान असेल तर ते मी मध्ये किंवा अशा प्रकारच्या छोट्या बॅग्समध्ये मी ते ठेवते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. ताईंनी सांगितलं म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. त्या ताईंनी सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.